आज नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची पहिली बैठक होती. त्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या विजयाचे किमयागार की ज्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला असे आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही त्या ठिकाणी आजच्या बैठकीत केला. आणि गटनेता म्हणून आमच्या पक्षाचा पवन कदम यांची नेमणूक आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे, जाहीर झालेली आहे. आणि त्याकरता आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. तर पवन कदम यांची नेमणूक गटनेता म्हणून करण्यात आलेली आहे. काय अनुभव आहे, काय अपेक्षा आहे? की आपण देखील एकेकाळी गटनेता होतात. या नवीन महानगरपालिकेमध्ये पूर्ण सत्ता तुमच्या हातामध्ये आहे, 75 नगरसेवक आहे, अशा प्रकारे अपेक्षा आहे. पवन कदम यांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. ते स्वतः यापूर्वी त्या महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या समोर ते स्वीकृत नगरसेवक होते. महापालिकेच्या कामाची पद्धत त्यांना माहीत आहे. पक्षाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, काम करत आहेत. आणि शहराबद्दल शिवसेनेच्या तत्व असतील, सामाजिक उपक्रम असतील, त्याचबरोबर महानगरपालिकेतील प्रश्न आहे त्यांच्या सौभाग्य होते सुद्धा या ठाणे महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होत्या. आणि त्यामुळे यांनासुद्धा महापालिकेच्या कामकाजाचं ज्ञान आहे, खूप चांगलं ज्ञान आहे. आणि म्हणून त्यांची नियुक्ती यावेळी आम्ही केलेली आहे. काही लोकांनी याच्यावरती आक्षेप घेतला का? काय वाटतं? अनेक लोकांचे चेहरे देखील समोर येत होते. नाही, शिवसेना मध्ये अशा पद्धतीचं काही वातावरण नसतं. सर्वांच्या संमतीने पवन कदम यांच्या नियुक्तीला हे मिळालेलं आहे. महापौर चेहरा कोण असणार आहे त्याकडे देखील लक्ष. महापौर शिवसेना भाजप युतीचा महापौर असणार आहे. सर, मनसेनेते राजू पाटील, श्रीकांत शिंदे यांनी आपली एक बैठक पार पडलेली आहे. काय नेमकी बैठकीत चर्चा झाली? कारण कल्याण डोंबिवली महापौर बैठकीमध्ये काय चर्चा झाली? आज कोकण आयुक्तांकडे पाठिंबा जाहीर केलेला आहे मनसेने, शिवसेनेला 5 नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. आणि त्या संदर्भात कोकण आयुक्तांना भेटण्याकरता आम्ही गेलो होतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक देखील आपल्याला पाठिंबा देणार आहे अशी देखील चर्चा आहे. काय माध्यमांमध्ये चर्चा आहे, मला अजून काही त्याची कल्पना नाही. पण हिंदुत्वाच्या नावाने पहिल्यांदा ठाकरे असेल, राज ठाकरे असेल, हिंदुत्वाच्या नावाने विचार करतात. लोकसभेला देखील पाठिंबा दिला होता. राज ठाकरे लोकसभेला देखील पाठिंबा दिला होता. हिंदुत्वाच्या विचारावर दोन्ही सभे चालू झाली आहे. ठाकरे विचाराला मानत पुढे काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही पक्षातले नगरसेवक आहेत. हे बघा, मनसे म्हणजे काय MIM नाही आहे. त्यामुळे मनसेने जर आम्हाला पाठिंबा दिला असेल तर त्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन नसावं. स्थानिक वातावरण असतं, स्थानिक राजकीय काहीतरी गणित असतात, त्यानिमित्त त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? पण आपण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेले होतात आणि लोकांनी देखील त्याच प्रकारे मतदान देखील केलं होतं. आता निवडणुकीनंतर 2 विरोधी पक्ष एकत्र हे बघा, राजकीय निवडणुका बरेच जण एकमेकांच्या विरुद्ध लढतात, नंतर त्यांच्यामध्ये युती होते, कोण कोणाला पाठिंबा देतं. यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही. ज्या जर शिवसेना, UBT आणि काँग्रेस जर एकत्र येत असतील तर मग मनसे आणि शिवसेना, मूळ जो ओरिजिनल पक्ष आहे, त्यांनी काय एकत्र येऊ नये? ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का कल्याण डोंबिवली? कल्याण डोंबिवलीचं मला माहिती नाही. मी ठाणे महानगरपालिकेचं आता सध्या कामकाज पाहतो. ठाण्यामध्ये एक नगरसेवक जो आहे तो आपल्या संपर्कात आहे का? नाही, तो UBTचा नगरसेवक असेल, आमच्या कसं संपर्कात असेल? ठाणेकर म्हणून तो ओळखीचा आहे, संपर्कात आहे, आमच्याशी बोलतो, कधीतरी भेटतो. ठाणेकर आहे, तो काही ठाण्याच्या बाहेर न राहणारा नाही आहे, ठाण्यात राहणारा आहे. त्याच्यामुळे एकमेकांच्या ओळखीचा आहे, संपर्कात असण्याचा विषय काय येतो? राजेंद्र विचारे सुद्धा आमच्याशी बोलतात, काही लोकांशी. माझ्याशी बोलत नसतील पण आमच्या पक्षातील इतर लोकांशी बोलतात. अविनाश जाधव आमच्याशी बोलतो, माझा चांगला मित्र आहे. एकमेकांशी बोलणं म्हणजे ते आमच्या पक्षात नाही आहेत आले असं होत नाही. MIMचे 5 नगरसेवक मुंबईमधनं निवडून आलेले आहेत आणि जे नवनिर्वाचित 4 नगरसेविका आहेत शहरचे, त्यांनी एक भाषण केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंब्रा जो आहे तो हिरवा करू. यावरून त्यांच्यावरती आता हे बघा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं, अर्थात ती छोटी मुलगी आहे, तिने त्याच्या मागचा उद्देश काय तिने त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. परंतु अशा पद्धतीने स्टेटमेंट करू नये असं मला वाटतं.
तर उबाटाचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याची मुंबईच्या चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की जर कुणीही उबाटाच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवक दुसरीकडे गेला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. संजय राऊतांनाच विचारा ना त्या संदर्भात. आता कायदेशीर कारवाई करू असं त्यांनी म्हटलंय. आता त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार. तर भाजपला कुठे जर लांब केलं जातं का पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये बघा, माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या, माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे, अशा पद्धतीच्या बातम्या पसरवू नये. आमची युती अभेद्य आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि सत्तेत सुद्धा युती म्हणून येणार आहोत. हे स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज सकाळी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे. त्यामुळे वारंवार अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं हे योग्य नाही आहे. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी या जो मनसेने आपल्याला पाठिंबा दिला याबद्दल भाजपच्या अनेक नेत्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की जर त्यांना विकासाबरोबर यायचं तर आम्हाला काही अडचण हां, मग विकासासाठी सर्वजण एकत्र येतात, त्या ठिकाणी आमची मेजॉरिटी आहे. तरी सुद्धा मनसेने आम्हाला पाठिंबा दिला, आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना ज्यावेळी राष्ट्रवादी बरोबर आली त्यावेळी आमची संख्या पूर्ण होती, तरी सुद्धा राज्यात आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेतलंच ना. त्याच्यामुळे यावरती कशाला ऑब्जेक्शन पाहिजे. प्रस्ताव पाठवणार का? नाजीबुल्लाचं म्हणणं आहे आम्हाला प्रस्ताव आला नाही, समजा नंतर वेगळे लढले, येणाऱ्या काळात जर प्रस्ताव आला तर कसला प्रस्ताव पाठवायचा आणि कोणाला पाठवायचा? सत्तेमध्ये असणारे जे आहे कोणाला प्रस्ताव पाठवायचा? नजीबुल्लांना. आम्ही कशाला प्रस्ताव पाठवू? त्यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत. त्यांनी आधीच सांगितलेलं भाजपाबरोबर आम्ही जाणार नाही म्हणून. आमची शिवसेना भाजप युती आहे. भाजपबरोबर जाणार नाही आधी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात आणि नंतर त्यांचे अध्यक्ष म्हणतात की आम्हाला प्रस्ताव पाठवला, आम्हाला बोलवलं नाही. आम्ही कशाला बोलवू तुम्हाला? सर, गेल्या काही त्यांची निवड झाली आहे. नजीब मुल्ला आहेत ते देखील आपले चांगले मित्र आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या सभागृहामध्ये आहे. आता पुन्हा गटनेते म्हणून ते सभागृहात असणार आहे. काय वाटतं? नजीब मुल्ला यांनी आमदार व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी त्यांना गटनेता म्हणून शुभेच्छा नाही देणार, मी त्यांना आमदार व्हावं, त्याला बेस्ट ऑफ लक पुढच्या आमदारकीसाठी अशा शुभेच्छा त्यांना देईल. तर गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली वारी करत आहेत. कुठेतरी दिल्लीत जाऊन त्यांना त्या ठिकाणी महापौर बसवण्याची चाव्या त्यांना. हे बघा, ह्या माध्यमांद्वारे संजय राऊतद्वारे ज्या काही बातम्या पसरवल्या आहेत त्यावर मला वाटतं आम्ही काही प्रतिक्रिया देणं उचित ठरत नाही. एकनाथ शिंदे यांची उंची गाठण्याकरता संजय राऊतांना खूप वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती काही प्रतिक्रिया देणं आम्हाला योग्य वाटत नाही.